श्यामची आई या अजरामर पुस्तकातील 30वी कथा. तू वयाने मोठा नाहीस, मनाने. या व्हिडिओत तुम्ही ऐकणार आहात एका सुंदर शिक्षणप्रद प्रसंगाची कथा, जी जीवनातील मोठेपणाची खरी व्याख्या सांगते. ही प्रेरणादायी गोष्ट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. संपूर्ण कथा ऐका आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईबही करा. तू वयाने मोठा नाहीस, मनाने. मे महिन्याची सुट्टी संपवून मी परत दापोलीत शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होईल, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे. मफलर नव्हते, जाकीटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरात तर विचारूच नका, परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात. वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो. परंतु त्या सृष्टीमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात. रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट घालूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करत आहे. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याची ठरवीत आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गावड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटली नव्हती. व्यसनच असते ते. काही लोकांना कोर्ट कचेरीशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालावयास घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्यात महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात निश्चित केले. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला मी शिवून नेईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगचा कोट शिवायस मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात त्याप्रमाणे
प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपले. मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पाऊस पाण्याचं जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्हा, सोंडेघरचा पर्हा यांना उतार नसेल, आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेम पूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघू लागलो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रम वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्या दुधडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची, मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत. माझे प्रेम मला तयारीत होते आणि तारीत होते. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवेल? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आकाश गरजत होते. विजा चमचम चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला आई, आई अण्णा आला अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्यात पावसातून, श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी? मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले. गणपतीची कृपा बरे. ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर. आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटतं काय असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार होतो मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यातून काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलाय. हो ना आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली. श्याम, हा कोणाचा कोट रे? मोरू जोशांकडे का रे द्यावायचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, त्या दिवशी तू सांगितले होतेस, हा पहिला व शेवटचा हात लावलेला. ते मी विसरेन का? मी कर्जही काढले नाही, चोरलेही नाही, फीचेही खर्चले नाही, मी म्हटले.
मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत होता, ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्यांचे 6 आरे जमवले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग तुला नवीन कोट शिवतील हो. मी मनात ठेवले की गणपतीला नवीन कोट आणायचा. पुरुषोत्तम, बघ तुला येतो का रे? मी म्हटले. अण्णा, हा बघ छान होतो आणि आतला खिसाही. मला माझी पेन्सिल हरवणार नाही. आता आई बघ. आई. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाची पाडू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यातच 6 आरे बोलणे होते, 6 आरे स्मृती होत्या. आई, याला कुंकू लाव, पुरुषोत्तमाने विचारले. बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणायला जा हो, आई म्हणाली.